सोलापूरच्या करमाळ्यामध्ये अॅट्रोसिटी बचावासाठी हलगीनाद आंदोलन तर करमाळ्यामध्ये अॅट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपींना नोटिशीद्वारे सोडण्यात आल्याचा प्रकार। आरपीआयचे नेते नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन। कंत्राटी रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पायी मोर्चा कसारा घाटाजवळ पोहोचला। नाशिकहून मुंबईच्या दिशेने राज्यपालांच्या भेटीसाठी कर्मचाऱ्यांचा मोर्चा निघाला। महामार्गावरील दोन्ही मार्गांची वाहतूक यामुळे विस्कळीत। महामार्गावर मोठा बंदोबस्तही तैनात। जळगावच्या रावेर खानापूर तहसील कार्यालयावर कोळी समाजाचा मोर्चा। विविध मागण्यांसाठी कोळी समाज आक्रमक। तहसीलदारांना कोळी समाजाकडून मागण्यांचं निवेदन। बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यामध्ये तरुणाचं झाडावर चढून आंदोलन। विजय चव्हाण असं आंदोलनकर्त्या तरुणाचं नाव। आमरण उपोषणाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर थेट झाडावर चढून आंदोलन। वाशिममध्ये नाफेडकडून ज्वारी खरेदी, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाही। तांत्रिक कारणामुळे उशीर होत असल्याचं नाफेडचं स्पष्टीकरण। शेतकऱ्यांमध्ये यामुळे नाराजी। सोलापूरच्या माढा तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। नुकसान भरपाई तातडीने देण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा मोर्चा। शेतकऱ्यांसाठी सरकारने केलेली घोषणा फसवी, शेतकऱ्यांची प्रतिक्रिया। नंदुरबारमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून काळी दिवाळी साजरी करत धरणे आंदोलन। सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा। धाराशिवमध्ये अतिवृष्टीच्या मदत वाटपावरून भाजप आणि ठाकरेंच्या सेनेमध्ये वाद। शरण पाटलांकडून मदतीचं वाटप तर अधिकाऱ्यांकडून राजशिष्टाचाराचा भंग केल्याचाही आरोप। आमदार प्रवीण स्वामींकडून कारवाईची मागणी। बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडून शालेय साहित्यांचं वाटप। धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातल्या खडकी गावात विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं वाटप। मालेगावमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 8वीच्या विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम। दीपावलीच्या वस्तू विक्रीसाठी लावला स्टॉल। येणाऱ्या नफ्यामधून मुख्यमंत्री सहायता निधीला मदत देणार। परभणीच्या बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढली। दर मिळत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल। हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पाऊस आणि विहिरी तुडुंब भरल्यामुळे राज्यात यंदा रब्बीचं क्षेत्र हे 67 लाख हेक्टरवर जाणार। तर शेतकऱ्यांनी बियाणे आणि खतांची चिंता करू नये, कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन। रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये परतीच्या पावसामुळे भात शेतीचं मोठं नुकसान तर 44 गावातील 36,000 हेक्टरचं यामुळे नुकसान। परळीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीतनं कोणतीही वसुली करू नये, बँकांनी शेतकऱ्यांची खाती होल्ड करू नयेत, बीड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। गोंदिया जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यात पावसामुळे 2309 हेक्टरवरील पिकांना फटका। कृषी विभागाकडून अंतिम अहवाल शासनाला सादर। 3,50,00,000 रुपयांच्या मदतीची आता मागणी। धुळे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कपाशीची पेरणी। सध्या मजुरांकडून कापूस वेचणी सुरू। शेवटच्या पावसामध्ये कापसाचं मोठं नुकसान। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातल्या चेनापूर तांड्यावर दूषित पाण्यामुळे विषबाधा। जवळपास 100 लोकांना अतिसार आणि उलट्यांचा त्रास। आरोग्य विभागाच्या पथकाकडून उपचार सुरू। पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पाठवले। वाशिमच्या रिसोड बाजार समितीकडून शेतकऱ्यांना चिया बियांचं वाटप। दरम्यान बियाण्याचं सवलतीच्या दरात वाटप। चिया बियाण्याची 2 किलोची बॅग शेतकऱ्यांना 700 रुपयात दिली। बोरमधील राजगड साखर कारखान्याच्या ऊस लागवड विकास कार्यक्रम प्रचाराचा शुभारंभ। कारखान्याचे चेअरमन संग्राम तोपटे यांच्या शुभ हस्ते रथाचं पूजन करून कार्यक्रमाचा शुभारंभ। राजगड आणि महाडला जोडणारा चेलाडी ते महाड हा रस्ता व्हावा। ठाकरेंच्या शिवसेनेचं तहसीलदार आणि वेल्हे पोलीस ठाण्यात निवेदन। परभणीच्या गंगाखेडमध्ये इमारत आणि इतर बांधकाम कामगारांना आमदार रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते सुरक्षा किटचं वाटप। मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानच्या वतीनं सुरक्षा किटचं वाटप। इचलकरंजीमध्ये पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मुकादमाकडून लूट होत असल्याचा आरोप। मुकादम 1,000 रुपयांची दिवाळी घेत असल्याचा प्रकार। आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे या संदर्भात तक्रार। जळगावच्या भुसावळमध्ये 15 दिवसांचा स्वच्छता उपक्रम राबवला। 108.26 टन कचऱ्याचं संकलन। रेल्वेद्वारे हा उपक्रम संपूर्ण देशात सर्व 2 विभाग कार्यशाळांमध्ये पार पडला। जालना जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या 10,000 लाभार्थ्यांची खाती अद्यापही केवायसी विनाच। केवायसी करा अन्यथा अनुदान बंद होणार, प्रशासनाकडून आवाहन। भंडाऱ्याच्या माने गावातील सेवाभावी सलूनकडून गरीब, अनाथ आणि गरजू नागरिकांसाठी मोफत सेवा। सलून चालक भेदराम फुलबांदे यांच्या समाजकार्याचं कौतुक। नागपूर नगरपालिकेकडून शाळांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा वर्ग तर दुर्गा नगरमधील हिंदी आणि मराठी प्राथमिक शाळेमध्ये अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला।
मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून मुंबईमध्ये अनाथ मुलांसाठी दिवाळी साजरी। नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट या ठिकाणी अनाथ मुलांसाठी दिवाळी साजरी। नागपुरातील बाजारपेठेत धनतेरसचा उत्साह। दिवाळीनिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी। विदर्भात यंदा दिवाळीमध्ये 4000 कोटींची उलाढाल होण्याची शक्यता। कापड मार्केट, इलेक्ट्रॉनिक मार्केट, वाहन खरेदी आणि मिठाईच्या दुकानात मोठी गर्दी। कराडच्या टीम साहस या संस्थेकडून सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याचा उपक्रम। सीमेवर तैनात असलेल्या जवानांसाठी संस्थेकडून दिवाळीचा फराळ। शाळेला सुट्टी लागताच आता कल्याण डोंबिवलीमध्ये बच्चे कंपनीला लागले किल्ले बनवण्याचे वेध। टॉवर संस्कृतीमध्ये माती विटांच्या ढिगाऱ्यावर हे बाल मावळ्यांची सध्या लगबग सुरू आहे। शिवरायांचे रायगड, शिवनेरी यांसारखे किल्ले बनवण्याची ही कसब या मुलांमध्ये दिसून येते। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागपूरकरांना दिली आनंदाची भेट। विविध गुन्ह्यांमधून हस्तगत केलेले तब्बल 1.5 कोटींचा मुद्देमाल 200हून अधिक मूळ मालकांना परत दिला। रायगडच्या बोरघाटात मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी। दिवाळीच्या सलग सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहतूक संथ गतीने सुरू। परभणीच्या जिंतूरमधील हांडी या ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण। सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याचं काम पूर्णत्वाचा फलक लावल्यानं ग्रामस्थांचा संताप। संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी। सिंधुदुर्गात अनधिकृत मासेमारीचा धुमाकूळ। किनारपट्टीवरील एलईडी आणि बेकायदेशीर पर्सिन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार त्रस्त। मनमाड शहरासह मुख्य बाजारपेठेत वारंवार वीज पुरवठा खंडित, तर वीज पुरवठ्याअभावी अनेक कामं अडकून पडल्यामुळे व्यापाऱ्यांसह दुकानदारांमध्ये संताप। रत्नागिरीत जिल्हा प्रशासकीय रुग्णालयामध्ये 10 दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा। दिवाळीच्या सुट्टीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवणार। रक्तदात्यांनी रक्तदान करण्याचं शासकीय रुग्णालयाकडून आवाहन। जालना पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकरचा जामीन अर्ज अंबड सत्र न्यायालयानं फेटाळला। खांडेकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार। कंत्राटदाराकडून 10 लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी संतोष खांडेकरांना अटक। नागपुरात महाज्योतीची 7 मजली भव्य इमारत आणि 12 मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या इमारतीचं भूमिपूजन पार पडणार। मंत्री भुजबळांच्या हस्ते येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण। 89,45,000 रुपये खर्चातनं अत्याधुनिक इमारतीचं काम। लांब पल्ल्याच्या 2 गाड्यांना सिंधुदुर्ग आणि कणकवलीमध्ये थांबा मिळणार। निजामुद्दीन मुरसागरला सिंधुदुर्गमध्ये, तर कोइंबतूर गांधीधाम एक्सप्रेसला कणकवलीमध्ये थांबा मिळणार। पालकमंत्री नितेश राणेंनी मानले केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचे आभार। रायगडमध्ये गेल इंडियाच्या CSR निधीतनं इंदापूर महाविद्यालयाचं उद्घाटन। कार्यक्रमाला मंत्री हसन मुश्रीफ आणि सुनील तटकरे उपस्थित। परभणीच्या पूर्णा तालुक्यामध्ये बचत गटाकडून निर्मिती केलेल्या वस्तूंचं नगर परिषदेतर्फे प्रदर्शन। दिवे, पापड, मसाले, चटणी, दिवाळी फराळाच्या वस्तू खरेदीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद। सोन्याच्या भावात 5,000ची घसरण। सोन्याचा दर प्रतितोळा 1,31,000वर, तर चांदीच्या दरामध्ये प्रति किलो 25,000ची घट। चांदीचा दर आता 1,70,000वर। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाल्याच्या पाकिटांची भेट। BVG कंपनीनं आपल्या कर्मचाऱ्यांना मसाल्याचं किट भेट म्हणून दिलं। मंदिर समितीनं BVG कंपनीला या संदर्भात नोटीस बजावली। BVG कंपनीवर कारवाई करा, शिरवळकर महाराजांची मागणी। सांगलीच्या विटा शहरामध्ये मतदार यादीत घोळ। 1200 मतदारांची दुबार नावं असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप। यादीमध्ये दुरुस्ती झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नये, युवक काँग्रेसची ही मागणी। मतदार याद्यांमधील विरोधकांच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचे चौकशीचे आदेश। विरोधी पक्षांनी समोर आणलेले घोळ तपासण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, तर जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यानंतर आता नेत्यांना प्रत देणार। मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा भाजपच्याच जिल्हाध्यक्षांचा आरोप। मतदार यादीमध्ये 7,000 नावांची पुनरावृत्ती, तर 3,000 मृतकांची नावं। बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार। चिपळूण नगर परिषदेच्या 28 नगरसेवक पदांसाठी आरक्षण सोडत जाहीर। शेवटच्या दिवसापर्यंत एकही हरकत घेतलेली नाही। नगर परिषदेकडून पुढील कार्यवाही आता सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा ऐकलाच्या लोरीचा नारा। पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि प्रदेशाध्यक्ष तटकरेंच्या बैठकीत हा सूर। मुक्ताईनगरमधील पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत चर्चा। एकनाथ खडसे, रोहिणी खडसेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन। तर दीपक आबा साळुंखे आणि जयकुमार गोरेंमध्ये सांगोल्यात बैठक। दीपक आबा साळुंखे लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता। भाजप प्रवेशासंदर्भात बोलण्यास दीपक साळुंखेंचा नकार। दीपक आबा साळुंखे हे सोलापुरातील सांगोल्याचे माजी आमदार।
संकट न समजता संधी म्हणून तरुणांनी या निवडणुकीत सामोरे जावं. हिंगोलीमध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची कार्यकर्त्यांना त्यांचं आवाहन. जयप्रकाश दांडेगावकरांच्या मार्गदर्शनात हिंगोली जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न. वर्ध्यामध्ये पवारांच्या राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदावरून माजी आमदार सुरेश देशमुख गटात नाराजी. सुरेश देशमुखांनी समीर देशमुखांना जिल्हाध्यक्ष करण्याची केली होती मागणी, मात्र वर्ध्याच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल वांदिले यांची नियुक्ती करण्यात आल्यानं ही नाराजी. गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 36,000 बोगस मतदार. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांचा निवडणूक आयोगावर आरोप, तर मयत व्यक्तींची सुद्धा मतदार यादीमध्ये नावं असल्याचा आरोप. बीडमध्ये वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून तरुणाला धमकी दिल्याचं हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल. वाल्मिक अण्णाविरोधात पोस्ट करायची नाही असं म्हणत शिवीगाळ, तर प्रशांत गर्जे आणि महेश सानपकडून संतोष शिंदेंना धमकी. अद्याप पोलिसात या संदर्भात तक्रार दाखल नसल्याची माहिती. वसई विरार शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन कोपर फाटा भागात फुटली, तर हजारो लिटर पाण्याची यामुळे नासाडी. पाईपलाईन दुरुस्तीला 12 तासांचा अवधी लागणार असल्यामुळे वसई विरारचा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती. वाशिम जिल्ह्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला, तर दरम्यान पशुसंवर्धन विभागाकडून आता लसीकरण मोहीम सुरू. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे उपचार करताना अडचणी येत आहेत. पुण्यातील मॉडर्न कॉलेजवर प्रेम बिऱ्हाडे या नावाच्या तरुणाकडून जातीय भेदभावाचे आरोप. कॉलेजनं कागदपत्रांची पडताळणी नाकारल्यामुळे लंडनमधील नोकरी गमावल्याचा तरुणाचा आरोप. कॉलेज विरोधात वंचितचं आंदोलन, तर मॉडर्न कॉलेज आणि प्राचार्यांवर चुकीचे आरोप असल्याचं कॉलेजचं स्पष्टीकरण. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये एफडीएची धडक कारवाई, तर रत्नागिरी जिल्ह्यातील 20 ठिकाणी विशेष तपासणी. अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 5 दुकानदारांवर कारवाई. 38,000 रुपयांचा दंडही वसूल. अलिबाग बनावट नोटा प्रकरणातील आरोपी भूषण पतंगे याचा रुग्णालयात मृत्यू. मुंबईतील जेजे रुग्णालयामध्ये आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती. जिल्हा रुग्णालयात सिटी स्कॅन सुविधा नसल्यामुळे भूषणवर मुंबईत सुरू होते उपचार. रत्नागिरीच्या गणपतीपुळ्यातील समुद्रकिनारी बुडणाऱ्या 3 महिलांना वाचवलं. स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक आणि जीवन सुरक्षा रक्षकांनी या महिलेला वाचवलं. पर्यटकांनी काळजी घेण्याचं त्यामुळे प्रशासनानं आवाहन केलंय. मीरा भाईंदरच्या नित्यानंद तांबी आणि शिवानंद पुजारी यांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद. चेन्नईमधील लार्जेस्ट कराटे डिस्प्ले कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग, तर या विक्रमामध्ये भारतातून सुमारे 250 कराटेपटूंचा भाग.